नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। होमगार्ड स्थापना दिनानिमित्त श्रमदान करत स्वच्छता अभियान राबवण्यात आले। होमगार्ड दिनानिमित्त महासमादेशक होमगार्ड मुंबई यांच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे हिंगणघाट पथकाचे सर्व अधिकारी व सैनिकांनी श्रमदानातून स्थानिक स्मशानभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। भारतातील एक सैनिकी स्वयंसेवी पोलीस संघटना भारतीय पोलीस दलाला सहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे। 1946 मध्ये मुंबईत जातीय दंग्यांनी थैमान घातले होते, त्यांचे शमन करण्याच्या पार्श्वभूमीवर ही संघटना स्थापण्यात आली। मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी प्रथम नगर सेना होमगार्ड या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या संघटनेची स्थापना केली। ती प्रारंभी मुंबईत, त्यानंतर अहमदाबाद शहरात स्थापन झाली। हिलाच पुढे होमगार्ड वा गृहरक्षक दलाचे स्वरूप प्राप्त झाले। 6 डिसेंबर रोजी होमगार्डची स्थापना दिवस साजरा करत वरिष्ठ पलटण नायक फिरोज पठाण पलटण नायक, वसंता नाईक अनायुक्त अधिकारी गणेश गेडाम बावणे यांना तालुका समादेशक कैलाश रोकडे यांच्या हस्ते हुद्दा बहाल करण्यात आला। यावेळी तालुका समादेशक कैलाश रोकडे, कंपनी कमांडर मनोहर ढवळे, वरिष्ठ पलटण नायक फिरोज पठाण, पलटण नायक गणेश नोकरकार, आकाश वाकेकर, वसंता नाईक, राजेंद्र लाजूरकर व समस्त अनायुक्त अधिकारी, हिंगणघाट होमगार्ड पथकाचे समस्त महिला पुरुष सैनिक यावेळी उपस्थित होते। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। मी कैलाश हरिभाऊजी रोकडे, तालुका समादेशक होमगार्ड कार्यालय पथक हिंगणघाट। आज स्वच्छता अभियान केलं आम्ही इथे स्मशानभूमीमध्ये। होमगार्डचे महासमादेशक नितीश कुमार साहेब यांच्या आदेशाने जिल्हा समादेशक अप्पर पोलीस अधीक्षक कवडे साहेब, वानगडे साहेब, चरडे साहेब, जवादे साहेब, गोके साहेब आणि गदबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे येऊन होमगार्ड दिनानिमित्त स्वच्छता अभियान केले आहे। दरवर्षी आम्ही 6 डिसेंबर 1946 होमगार्ड दिवस जो साजरा करतो, दरवर्षीप्रमाणे आम्ही स्वच्छता अभियान राबवत असतो पथक कार्यालयामार्फत। यावर्षीसुद्धा आम्ही स्वच्छता अभियान स्मशानभूमी हिंगणघाट इथे राबवलेले आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।